स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपच्या एकूण 43 जागांवर विजय झाला, तर शिवशाहू विकास आघाडीनं एकूण 17 जागांवर विजय मिळवला. त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटाला 3 तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला 1 जागेवर समाधान मानावं लागलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 1 उमेदवार निवडून आला. यावेळी मतमोजणी प्रक्रियेत निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. इचलकरंजी शहरातील पहिली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीनं झाली. या निवडणुकीत 65 जागांसाठी एकूण 230 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतदान प्रक्रिया पार पडली असून शहरात एकूण 69.74% मतदान झालं. त्यानंतर सर्वच उमेदवारांचं आणि नागरिकांचं निकालाकडे लक्ष लागून राहिलं होतं. अखेर कालपासून महापालिकेच्या राजीव गांधी भवनात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि सर्वच उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवार लटकली आणि अखेर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपच्या एकूण 43 जागांवर विजय झाला, तर शिवशाहू विकास आघाडीने एकूण 17 जागांवर विजय मिळवला. शिवसेनेच्या शिंदे गटाला 3 जागा मिळाल्या, तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला 1 जागेवर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 1 उमेदवार निवडून आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत आपापल्या प्रभागात विजयी रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून स्वाती लोखंडे, सचिन राणे, रुपाली कोकणे आणि उदयसिंग पाटील, प्रभाग क्रमांक 2 मध्ये यास्मिन तासगावे, पद्मा सावरतकर, रणजित जाधव आणि परवेज गायबान हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या प्रियांका इंगवले आणि योगेश पाटील, शिवसेना शिंदे गटाच्या सरिता आवळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अशोकराव जांभळे यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 4 मधून शिवशाहू विकास आघाडीचे सयाजी चव्हाण आणि भाजपचे मोनाली मांजरे, मनीषा कुपटे आणि मनोज हिंगमिरे यांनी विजय प्राप्त केला. प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपचे सतीश मुळीक, वैशाली पवार, जुलेखा पट्टेकरी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवाजी पाटील हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाले. यामध्ये अलका स्वामी, किरण खवरे, विजया महाजन आणि विठ्ठल चोपडे यांचा समावेश आहे. तर प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपच्या प्रमिला जावळे आणि शिवशाहू विकास आघाडीचे क्रांती आवळे, नंदकुमार पाटील आणि मदन कारंडे यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या रूपा बोगड, शिवशाहू विकास आघाडीच्या संगीता आलासे आणि संजय तेलनाडे, तर शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र माने विजयी झाले. प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे पूर्ण पॅनल निवडून आले. यामध्ये रुबन आवळे, ध्रुवती दळवाई, मनीषा नवनाळे आणि उदय धातुंडे हे निवडून आले. प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपचे रवी रजपुते, विद्या साळुंखे आणि तानाजी पवार, तर शिवसेना शिंदे गटाच्या नूतन मुथा या विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपचे उमेदवार प्रदीप धोत्रे, वैशाली मोहिते, सारिका पाटील आणि राजू बोंद्रे विजयी झाले असून प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपचे नितेश पवार, सुरेखा जाधव, स्नेहल रावळ आणि अनिल डाळ्या हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपचे 3 उमेदवार निवडून आले. यात रुपाली सातपुते, शशिकला कवडे आणि चंद्रकांत शेळके विजयी झाले, तर शिवशाहू विकास आघाडीचे अमरजित जाधव विजयी झाले. प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाले. यामध्ये सपना भिसे, मेघा भोसले, अभिषेक वाळवेकर आणि ओमकार सुर्वे हे निवडून आले. तर प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपचे राजू पुजारी, ज्योती पाटील, तेजश्री भोसले आणि संतोष शेळके विजयी झाले. प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपकडून पूनम माळी, सुशांत कलागते आणि अरुणा बचाटे, तर शिवशाहू विकास आघाडीचे स्मिता तेलनाडे आणि सुनील तेलनाडे हे विजयी झाले.